गराडा गावातील गौशाळा की नरकशाळा? धर्माच्या नावाखाली बैलांचा नरसंहार सुरू आहे का? भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यातील गराडा गावातून समोर आलं एक हृदयद्रावक, अमानुष आणि संतापजनक चित्र. गौमाता म्हणजे पूज्य, पण इथं गौमाता नाही तर गौ मृत्यू सुरू आहे. धर्माच्या नावाखाली चिखलात उभ्या आहेत बैला म्हशी. उपाशी पोटी तडफडत आहे आणि प्रशासन मात्र डोळे झाक करून शांत बसले. गराडा गावातील धाड फाउंडेशनच्या गौशाळेचा प्रकार ऐकून रक्त सळसळेल. दिवसभर चिखलात उभे असलेले बैल, पिण्याचं पाणी नाही, खायला चारा नाही, आजारी पडलेली जनावरे उपचाराशिवाय कुंजतायत. हे चित्र पाहून कोणाच्याही मनात करुणा निर्माण होईल, पण इथं करुणा नाही, फक्त निर्दयता आहे. नागरिकांचा आक्रोश. जर गौमाता चिखलात तडफडत असेल तर धर्म कुठे गेला, प्रशासन कुठे गेला आणि हे पाप कोण करताय? हा एक साधा प्रश्न नाही, तर प्रत्येक संवेदनशील माणसांच्या अंतःकरणातून आलेला हंबरडा आहे. ध्यान फाउंडेशनच्या नावाखाली चालणाऱ्या या तथाकथित गौशाळेचं खरं रूप म्हणजे अत्याचाराचं केंद्र. बैलांच्या काळजीचं नाव घेऊन मजुरी घेतली जाते, पण वास्तवात बैलांना नरकात समान जीवन दिलं जातं. या धर्माच्या नावाखाली व्यवसाय नाही तर पापांचं आयोजन आहे. मुंबईच्या प्रियमित्र फाउंडेशन अंतर्गत चालणारी गौशाळा, तिथं फक्त नावापुरती सेवा, पण आत मात्र दुर्गंधी, चिखल, उपासमारी आणि मरणाची छाया. लोकांचा संताप उसळलाय. अशी अमानुष गौशाळा ताबडतोब बंद केली पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. प्रशासनानं आता तरी जागा होऊन या गौमातांच्या आक्रोशाला उत्तर द्यावं लागेल, नाहीतर या धर्मद्रोही कृत्याला जनता माफ करणार नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा गोशाळा चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी की नाही? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आज आवाज उठवला नाही तर उद्या धर्माच्या नावाखाली प्रत्येक गावात अशीच नरकशाळा उभी राहील. गजमहाराष्ट्र 24 न्यूज करता सुधीर शिवणकर, भंडारा.